कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आपण त्याची बातचीत करणार आहोत। काल पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बरंच महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे आणि ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात याबाबत नेत्यांना कानपिचक्या सुद्धा दिल्याची माहिती आहे। काय म्हणाल? मला असं वाटतं की कानपिचक्या म्हणण्यापेक्षा तो एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे। आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि एखाद्याच्या बोलण्यामुळे एखाद्याच्या वागण्यामुळे जर संघटना, साहेबांनी कुटुंब हा उल्लेख केला, जर संघटना बदनाम होत असेल, कुटुंब बदनाम होत असेल तर त्यांनी टाळावं। त्याच्यामध्ये चूक काय केलं? साहेबांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून आम्हाला समज दिला आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून आमचं काम केलं पाहिजे। नक्कीच, पण याने बदनामी होते पक्षाची असं पण ते म्हणतात आणि कुणाच्या घरापर्यंत जाऊ इच्छित नाहीये, पण याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्या कारवाईला सामोरं जावं लागेल। कुणाच्या घरापर्यंत जाऊ असं साहेब म्हणाले नाहीत। साहेब म्हणाले आपण एक घर म्हणून काम करतो। तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीनं वागता, तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीनं बोलता, त्यावेळी घराची बदनामी होते, कुटुंबाची बदनामी होते। मग त्या कुटुंबातल्याच माणसावर कारवाई मला करायला लागू नये अशा पद्धतीचं साहेबांचं म्हणणं। नक्कीच, पण यालाच धरून आता आदित्य ठाकरे टीका टिप्पणी करतायत। आदित्य ठाकरे यांनी चड्डी बनियान गँग असा उल्लेख केलेला आहे, हिणवतायत शिवसेनेच्या नेत्यांना, मंत्र्यांना। काय फरक पडतो? फरक काय पडतो? आमच्यातले नेते हे 50-50 हजार मतांना निवडून आले, 40-40 हजार मतांना निवडून आलेले। जनतेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। चड्डी बनियांवर कोणाला आणलं विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी तो शब्दप्रयोग करणार नाही। मला असं वाटतं की ज्यांचे राजकीय कपडे, मी काय म्हणतोय, राजकीय कपडे जनतेनं उतरवलेत, त्यांनी या चड्डी बनियांचा आरोप करण्याची आम्हाला आवश्यकता नाही। ऑलरेडी राजकीय वस्त्रहरण ज्यांचं झालेलं आहे त्यांनी आमच्यावर टीका काय करावी? नक्कीच, अंजलीताई दमनिया यांनी नुकताच एक मोठा आरोप केला आहे। जमील शेख म्हणून आहेत, मनसेचे कार्यकर्ते होते आणि त्यांची हत्या नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे। अजित पवार यांचे ते जवळचे आहेत आणि ज्यांना उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे त्यांची। असं वाटतं की या बाबतीमध्ये अंजलीताई दमानियांकडे काही पुरावे असतील, काही एव्हिडन्स असेल, त्यांनी पोलिसांकडे द्यावं ना। त्यांच्याकडे काय आहे ते मला माहिती नाही आणि जी कोण व्यक्ती ज्याचा खून झाला किंवा काय म्हणताय ती देखील मला माहिती नाही आणि जे अजितदादांबरोबर काम करतात ते पण मला माहिती नाही। जे आपल्याला माहितीच नाही त्याच्यावर बोलणं योग्य नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, खांदेपालट होते राज्याच्या कॅबिनेटमध्ये, अशी चर्चा आता सुरू झालेली। मी अनेक वेळा सांगितलं आहे की मी झेपतील त्याच प्रश्नाची उत्तर देत असतो। माझ्या तब्येतीला अनुसरून जे प्रश्न असतात त्याची मी उत्तर देत असतो। खांदेपालट हा जो विषय आहे तो माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचा आहे। याला समर्पक उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला या 3 नेत्यांची मुलाखत घ्यावी लागेल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।